बाजाराला जायचं, कशा कशाची खरेदी करायची. कशा कशाची अहो मंडळी, डाळ तांदूळ आणि भाजीपाला, साबण, कपड्याचा काय पाहिजे आपल्या संसाराला. मग ते शब्द घेऊन की त्यात अवघड काय. आणू कशात, ठेवू कशात. आता समजा वस्तू कॅरी बॅगमध्ये देतात की तोच तर मोठा मोठा आहे. कसा काय कॅरी बॅग भरून आणावी, वस्तू ओतून डब्यात भरावी आणि कॅरी बॅग फेकून द्यावी म्हणजे झालं. त्या कॅरी बॅगा समद्या गट्टी असतात, समद्या मला तुडुंब भरतात, साठवणी असत्या. काही सांगतात नाही बाई. म्हणून म्हणते मले बाजाराला जायचं नाही, मले बाजाराला जायचं नाही. का ग बाई. अगं माझी आई दुधाची म्हैस, आता तिले काय झालं. अगं ती मला सोडून गेली. ते जंगलात जाणार. नाही हो, ती मरून गेली. कसं काय केलं तुझ्यासाठी तू बाबाने रडवानी का नाही केलं तू औषध पाणी. ते तर सांगतो ना, ध्यान देऊ नये का. प्लास्टिकचे कॅरी बॅगा तिनं तिच्या चाराचा गळ्यात त्याच्या पोटात गेला आणि तिचं मरण उठलं. तिचं बिचारू रडलं तुझा वाचून त्या लेकला चढलं. माझं पण खूप पडलं. प्लास्टिकचा कचरा हाच करत जनावरांचं ओढतंय म्हणून म्हणते मला बाजाराला जायचं नाही, मला बाजाराला जायचं नाही. अगं सरकारने काढलाय आदेश, प्लास्टिक नका वापरू हे त्यातला विशेष. सजीवांना वाचवूया हा दिलाय संदेश. पेपरातली बातमी वाचली की नाही, आता काय तुम्ही आमचा बाजार नाही. सांग मला आठवत काय पेपरात आले तरी काय. त्या समुद्र किनाऱ्यावर काय झालं त्या समुद्र किनाऱ्यावर. त्या समुद्र किनाऱ्यावर मरून पडली बिचारी 2000 कासव. त्याच्यासाठी डोळ्यातून पाहून टाकले असं. अरे फार वाईट घडलं. प्लास्टिकच्या नाही वाचलं. ध्यान देऊ नये का, एवढंच नाही, आणखी आपलं घडलंय तरी काय. प्लास्टिक नका वापरू सरकारने केलाय कायदा, सजीवांना वाचवाय केलाय वायदा. खरंच की काय. आपण आणि आपलं पोरं बाळ खाणं तर काय, आपली कार्यवाही ओसाड होत आहे. कशी काय. जमीन नांगरली, प्लास्टिकची जाळी वरती आली, शेतात पीक कशी मिळेल आपल्याला खंडीभर कणसं. त्यापेक्षा मी सांगतो ते कर, समजा लोकांना उपदेश कर. तो बाई काय वापरू पिशवी कापडाची आता आणि प्लास्टिकची पिशवी नकोच. काळजी घेऊन वसुंधरेची. आता तरी बाजाराला जाशील की नाही. वय पण मी प्लास्टिकची थैली हातात धरणार नाही. मला बाजाराला जायचं हाय. चला